प्रिय डॉक्टर केळकर यास गुहागरमधील खरे यांच्या घराची माहिती मी आपल्याला कळविली होती। ते घर जागा पाहण्याच्या निमित्ताने आपण काही तास एकत्र होतो। या काळात आपण एकमेकाच्या अधिक जवळ आलो। आपले हेतू व पत्करीत असलेल्या कामाची कल्पना मला आली। आपल्या मनात असलेल्या प्रकल्पाचे जे काही आकलन मला झाले आहे त्याविषयी हे सादरीकरण मी पाठवित आहे। याबाबतची माझी मते नोंदवणारे विस्तृत पत्र सोबत आहेच। खरेंबरोबरचा व्यवहार करण्याआधी या साऱ्यावर विचार करण्यासाठी आपण पुरेसा वेळ काढाल व योग्य वाटणारा निर्णय घ्याल याची मला खात्री आहे। गुहागरमधील खरेंचे घर एकूणच ती जागा आपल्याला आवडली। हा व्यवहार शक्यतो मार्च 25 पूर्वी करावा व ताबडतोब कामाची सुरुवात करावी असे आपल्याला वाटत आहे। खरेंच्या घराव्यतिरिक्त अन्यही काही घरे मिळण्याची शक्यता असेल तर त्याची चौकशी मी करावी असे आपण मला सुचवले आहे। ही सर्व माहिती गुहागरच्या मामा मामींकडून तुम्हाला सहज मिळू शकेल। एक व्यवहार पूर्ण झाल्यानंतर पुढील व्यवहारांना हात घालता येईल। कामाचा एकूण आवाका पाहता यासाठी एक पूर्ण वेळ पगारी व्यवस्थापक CEO नेमावा लागेल असे मला वाटते। एकूणच आपल्या या प्रकल्पासंदर्भात माझी मते नोंदवलेले सविस्तर पत्र व त्यासोबत अन्यही काही माहिती मी पाठवित आहे। कशेडी प्रकल्पाचे काम गेली 40 वर्षे करीत असल्यामुळे काही महत्त्वाचे धडे मला गिरविता आले आहेत। स्वतःहून पत्करीत असलेल्या प्रकल्पात आपल्याला यश मिळावे असे वाटत असल्याने माझी मते मी स्पष्ट शब्दात कळवली आहेत। पुरेसा वेळ काढून आपण ते सारे गांभीर्याने वाचाल असे मी गृहीत धरीत आहे। आपल्या मनातील प्रकल्पाचा आवाका खूप मोठा आहे। हा प्रत्यक्षात आणणे हे एक अवघड आव्हान असणार आहे। यासाठी समधर्मी शोधावे लागतील, त्यांना सतत प्रेरित करावे लागेल, त्यांच्यात नियमित संवाद असावा लागेल। प्रकल्पाची सुरुवात करायची झाल्यास त्याचे नियोजन, समधर्मीयांनी करायच्या कामाच्या स्वरूपाचा तपशील आपल्याला लिखित स्वरूपात नोंदवून ठेवावा लागेल। हा प्रकल्प मार्गी लावण्यात पुढाकार घेणाऱ्यांना या कामासाठी भरपूर वेळ काढावा लागेल। काही पैसेही जमवावे लागतील, पदरचे बरेच पैसे खर्च करावे लागतील। माणसे आरंभशूर असतात। कामाची सुरुवात करताना आरंभाला बरीच माणसे एकत्र येतात, थोडे पैसेही देतात। सामान्यपणे हा उत्साह लवकर संपतो। निश्चित केलेले वाट्याला आलेले काम करण्यासाठी पुढे कोणीच वेळ देत नाही। माणसे सबबी सांगतात। साऱ्या संस्था चालकांना हाच अनुभव येत आहे। नियोजित काम चालू राहावे यासाठी योग्य माणसांचा शोध अनेक संस्थांतून घेतला जात आहे। कामामधून आर्थिक लाभ होणार असेल, उदो होणार असेल, मोठेपणा मिळणार असेल तरच माणसे काम करायला तयार होतात। दुर्लक्षित असणारी घरे वाड्या ताब्यात घेऊन त्या नव्याने नांदत्या करणे ही कल्पना ऐकायला छान आहे, पण त्यासाठी प्रत्यक्षात काम करणाऱ्या माणसांची यादी आपल्याकडे तयार आहे का? या माणसांचे सरासरी वय किती आहे? ही माणसे कोणते काम करू शकतील? त्यांच्या कामात सुसंवाद असायला हवा। यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम कोणी करायचे? वाड्यांमधून घरामधून उत्पन्न न मिळता पदरचे पैसे खर्चावे लागणार असतील तर त्यासाठी किती माणसे तयार होतील? जगातील जवळजवळ साऱ्या समस्या या अहंकारामधून व पैसे आणि सत्तेच्या स्थानावरून निर्माण होत असतात। कसल्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न करता काम करणारी माणसे फार थोडी असतात। जगातील प्रत्येक जीव स्वार्थी आहे। माणसाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याच्या कामाचा मोबदला अपेक्षित असतो। कामामधून मला मिळणारे समाधान हा माझ्यासाठी मोबदला होता, पण माझे हे विधान माझ्या घरातील अनेक माणसांना पटत नाही। स्वतःहून पत्करलेले काम मी आयुष्यभर करीत राहीन। आपल्या कामाचे स्वरूपही तसेच असल्याने त्यातील कामाचा माझा वाटा मी निश्चित उचलेन, पण अखेर माझ्याही ताकदीला मर्यादा आहेत। आपण या साऱ्यावर अधिक विचार करावा व योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती आहे। धन्यवाद।